नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्याकडे डॉक्टर चैतन्य गिरी आलेले आहेत. डॉक्टर चैतन्य हे ORF या सुप्रसिद्ध थिंक टँक मध्ये काम करतात आणि त्यांचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे जिओ स्ट्रॅटेजी, राष्ट्रीय सुरक्षा आणि या संदर्भामधल्या आणि अर्थातच टेक्नॉलॉजी. ह्या तिघांचा संगम जिथे-जिथे होतो, त्या-त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं अ, अभ्यास करण्याची गरज असते आणि असे अतिशय तुरळक माणसं आपल्याकडे उपलब्ध असतात. त्याच्यापैकी डॉक्टर चैतन्य गिरी हे त्यांच्या क्षेत्रामध्ये आता माझ्या अंदाजाने 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी घालवलेला आहे आणि एक वेगळा एक्सपर्टीज त्यांच्याकडे आहे. आज त्यांची आठवण चैतन्य तुमचं स्वागत करते शोमध्ये. नमस्कार. आज त्यांची आठवण येण्याची खास अ, परिस्थिती सुद्धा तशीच आहे. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पहलगामचा हल्ला झाला. त्याच्यामध्ये युद्धखोर जे होते त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जे तंत्रज्ञान वापरलं आणि आता इराण युद्ध चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा इस्रायल, अमेरिका असेल किंवा खुद्द इराण असेल. वेगळ्या पद्धतीचं हायटेक युद्ध हे सुरू असलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यामधलाच एक त्याचे अनेक पदर आहेत. त्यातला एक जो पदर आहे, त्याच्यावरती डॉक्टर गिरी हे सध्या खूप जास्त काम करतायत आणि त्याचा संदर्भ देण्यासाठी म्हणून त्यांना आज बोलवलेलं आहे. हा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपण नेहमी जिओ स्ट्रॅटेजीवरती बोलतो, पण त्याचा टेक्नॉलॉजी पार्ट जो आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलेला आहे, त्याच्याबद्दल आपलं लक्ष नसतं. काही बातम्या तुम्ही वाचल्या असतील, की इराणमध्ये Starlinkची काही इक्विपमेंट्स मिळाली आणि ती सगळी पाकिस्तानमधून स्मगल करून नेलेली होती. अशीच इक्विपमेंट्स आपल्या ईशान्य भारतामध्ये सुद्धा मिळाली. सध्या जो तो अमेरिकन हेर पकडला गेलाय CIAचा आणि त्याच्यासोबतचे 6 युक्रेनियन ह्यांच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीची इक्विपमेंट होती, असं पुसटसं म्हटलं जातंय. अजून त्याच्याबद्दल कुठची ठाम माहिती नाहीये, पण हे नेमकं प्रकरण काय आहे? त्याच्याबद्दल चैतन्य गिरी यांनी खूप खोलात अभ्यास केलेला आहे आणि मी सूत्र त्यांच्याकडे देते आहे आणि ते आपल्याला समजून सांगतील. मध्ये माझ्याकडे एखादी शंका असेल तर मी त्यांना विचारणार आहे. चैतन्य, नमस्कार. तुम्ही सुरू करा. नमस्कार, नमस्कार स्वाती काकू. विषय तुमच्याकडे. हो, स्वाती काकू, 2026 हा जो वर्ष आहे, हा अगदी चॅलेंजिंग आहे अख्ख्या जगासाठी. आणि त्या जगामधला एक आमूलाग्र आपला हा देश जो आहे, तो त्या चॅलेंजेसला पण सामोरं जात आहे. आणि ते सामोरं जात असताना अनेक तांत्रिक ज्या त्रुटी आहेत आपल्या पॉलिसी मेकिंगमध्ये किंवा स्ट्रॅटेजी अनालिसिसमध्ये, त्या अगदी लगेचच भरून काढाव्या लागणार आहेत, अशी वेळ आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. अ, साधारण एक 2014 नंतरचा जो आपण काळखंड पाहिला, त्या काळखंडामध्ये एक अशी समज झाली होती देशामध्ये, की 2040-50 पर्यंत भारत हा अगदी स्मूथली एक जगाची आर्थिक महासत्ता बनेल. त्यामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातले जे आपले अँबिशन्स आहेत देशाचे, ते पण अगदी सुरळीत एका एका अशा स्मूथ जो एक हे असतो, अपवर्ड ट्रेंड असतो, त्यानुसार आपलं ती प्रगती होत राहील. अ, अर्थात चॅलेंजेस होते. टेररिझम हा मोठा चॅलेंज होता. सिस्टमिक जे काही रिफॉर्म्स करायचे होते आपल्याला देशामध्ये, ते मग समजा सिक्युरिटी रिलेटेड रिफॉर्म्स असो, टेक्नॉलॉजी रिलेटेड रिफॉर्म्स असो, प्रोडक्शन वाढवण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंगला बळ देण्यासाठी इन्सेंटिव्ह स्कीम्स असो, हे सगळं देत असताना आपण उरी, पहलगाम, अशा मग नंतर पठाणकोटमधला हल्ला, हे सगळे आपण सगळे इश्यूज पाहत होतो. अ, अलीकडच्या काळामध्ये जो सिनेमा आला धुरंधर, त्यांनी अगदी त्याची एक चांगली उजळणी करून दिली, की गेल्या 10 वर्षामध्ये काय-काय अशा घटना घडल्या आणि त्याची एकमेकांसोबत ते एका धाग्यामध्ये, एका सूत्रामध्ये ते कसे बांधलेले आहेत. पण हे सगळं होत असताना कोविड आला आणि कोविडमध्ये अगदी आपल्याला दचकून जी जाग येते झोपेतून, ती जाग आपल्याला पहिल्यांदा आली. ती जाग काय होती, की ठीक आहे, आपण सेमीकंडक्टर्स म्हणा, इलेक्ट्रॉनिक्सवर भर देत होतो. पण अशा ज्या बारीक ज्या गरजा असतात, फाईन एकदम गरजा असतात,
त्याची आपल्याला उणीव अशी जाणून बसली. म्हणजे त्यामध्ये मग हे आपले व्हेंटिलेटर्स असो, वॅक्सिन्सची टंचाई असो, जी रॅम्पअप करायची होती, आपण रॅम्पअप केली म्हणा. आणि त्यानंतर त्यासोबत जो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधली जो कमकुवतपणा होता, तो अगदी थोडक्या काळामध्ये, साधारण काही महिन्यांच्याच काळामध्ये तो सगळा भरून आला. आज जे आपण ही चर्चा पण करत आहोत, ती चर्चा साधारण 2020च्या आधी करणं अशक्य होतं. किंवा तेवढा मोठा पॉडकास्टिंगचा जो ट्रेंड वाढलेला आहे, तो त्या काळात नव्हता. 20च्या आधी आपणही संपर्कात असायचो, पण आपण एखाद्या कार्यक्रमात पॅनलवर बसलो, कुणीतरी मोठ्या कॅमेऱ्याने शूट करून अपलोड केलं, तसं व्हायचं. पण आज जे स्वतःहून तुम्ही करताय रेकॉर्ड, हे त्याआधी शक्य नव्हतं. तर एक खूप असा रेव्होल्युशनरी चेंज तो दिसून आला. त्यानंतर मग जेव्हा परत नॉर्मल्सीवर सगळी इकॉनॉमी गेली, कोविडवरून आपण कोविडला जेव्हा मात केली, आणि त्यामध्ये ती मात करण्यामध्ये भारताचा पण अगदी मोठा हिस्सा होता. 80 देशांच्या वर वॅक्सिन पुरवणं कुठल्याही कोलॅटरल शिवाय हे करणं अगदी धैर्यशील एक निर्णय होता तो. आणि त्याने एक गुडविल पण भारतासाठी बऱ्या प्रकारे ग्लोबल साऊथमध्ये तयार झाली. पण आजकाल जे म्हणतात ना, अटेन्शन खूप लोकांचा कमी असतो, अटेन्शन स्पॅन कमी आहे. लहान मुलांचं तर अगदी काही शुल्लक कसं 2-3 मिनिटाच्या वर अटेन्शन स्पॅन राहत नाही. तसाच जगामध्ये जितक्या प्रकारचे बदल घडत आहेत, आणि ते प्रत्येक बदल जेव्हा रेकॉर्ड केला जात आहे, ते करता करता बऱ्याच गोष्टी आपल्याला ध्यानात येत नाहीत, आपण विसरून जातो. म्हणजे तात्पुरती तेवढीशी चर्चा होते, आपण महिनाभर त्याच्यावर अगदी सगळेच आपण बरळत बसतो, आणि त्यानंतर महिना झाला, पुढचा विषय आला की आपण नंतर त्याच्यावर मूव्ह ऑन करतो. तर त्या मूव्ह ऑन न करणे हे फार महत्वाचं आहे, कारण या धड्यातून शिकवण घेणे आणि त्या शिकवणीला तुमच्या स्वतःच्या मस्तिष्काच्या ब्रेनच्या डेटाबेसमध्ये ठेवून अनालिसिसमध्ये उतरवणे हे फार गरजेचे आहे. 2020 मध्ये जेव्हा स्पेस सेक्टरमध्ये रिफॉर्म्स झाले, जेव्हा मोदी सरकारने अंतरिक्ष क्षेत्राला इस्रोच्या कक्षेतून उघडून प्रायव्हेट सेक्टरच्या हाती दिलं, तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म्स ज्या आहेत, बिग फोर ज्याला म्हणतात, त्यामध्ये डेलॉइट आलं, PwC आलं, वगैरे वगैरे, KPMG आलं. यांनी सगळ्यांनी सांगितलं की स्पेस इकॉनॉमी जी जगाची आहे, ती तेव्हा साधारण $450-500 बिलियन होती, आणि ती 2040 पर्यंत एक $3 ट्रिलियन होणार आहे. बरं, ती $3 ट्रिलियन होता होता त्याच्यामध्ये भारताचा पण एक साधा मोठा वाटा असला पाहिजे, असं आपल्या इथे पॉलिटिकल सर्कल्समध्ये वाटायला लागलं. जे मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत PMO मध्ये, डॉक्टर जितेंद्र सिंग, त्यांनी अनेक असे वक्तव्य दिले की आपण 10% ग्लोबल स्पेस इकॉनॉमीचा हिस्सा आपण राहू, एक भारत देश म्हणून. पण तेव्हा पण जेव्हा मी स्टार्टअप सोबत बोलायचो, किंवा कंपन्यांसोबत बोलायचो, त्यांना पण असंच वाटायचं की तो पूर्ण जो ट्रेंड आहे तो असा स्मूथ आहे, त्याच्यामध्ये कुठेही व्यत्यय नाही, अडचण नाही, अडथळा नाही आहे. गेल्या वर्षीपासून जे चालू आहे, साधारण गेल्या वर्षी पण नाही, 2024 7 ऑक्टोबर 2024 पासून जे चालू झालं, ती जी शृंखला आहे, आणि जी आज जे आपण रेकॉर्ड करतोय, ती काही थांबलेली नाहीये. तो युद्ध मिडल ईस्ट मधला तो काही थांबलेला नाहीये. युक्रेनमध्ये जे चालू आहे, ते काय अजूनही थांबलेलं नाहीये. थोडीफार कुरबूर चायना आणि तायवानच्या मध्ये पण आहे, आणि दोन्ही देश असा असा प्रयत्न करत आहेत की युद्धाविना जर काही गोष्टी आपल्या आपापसात त्या दोघांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाशिवाय जर एक अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली, तर जानमाल की हानी ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, ती होणार नाही. तर त्याचा पूर्णपणे प्रयत्न टायवानीज साईडवरून पण चालू आहे, जितका चायनीज साईडवरून चालू आहे. अर्थातच हस्तक्षेप होणार आहे, आणि हस्तक्षेप झाला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं, सिव्हिलियन्सचं कॅज्युअलिटीज तयार होतील, आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये फेरबदल होणार आहेत. म्हणजे अर्थातच आता जे इराणमध्ये चालू आहे, त्याचा इम्पॅक्ट जगाच्या इकॉनॉमीवर येत्या अनेक वर्षांपर्यंत होत राहील. म्हणजे अलीकडच्या दिवसांमध्ये जेव्हा आपण प्रधानमंत्रींचे जे वारंवार आलेले वक्तव्य पाहतोय, इट अपियर्स की ते म्हणतायत की तुम्ही यू ब्रेस फॉर इम्पॅक्ट.
मोठा जो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी, मनाची तरी एक तयारी दाखवा. म्हणजे एक प्रकारे ते जनतेचं एक काइंड ऑफ कंडिशनिंग करतायत. बरं, हे जेव्हा होत असताना मोदीजी सटल होते. त्यांनी अगदी असं थेट काही कुठलेही वाक्य सांगितले नाही. कोविडचा एक एक दोनदा उदाहरण दिलं, राज्यसभेत दिलं, लोकसभेत दिलं. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाचा प्रधानमंत्री अल्बनीस, जेव्हा इंग्लंडचा प्रधानमंत्री स्टार्मर, हे दोघांनी एकाच दिवशी जनतेसमोर येऊन एक ऑफिशियल पब्लिक स्टेटमेंट्स जेव्हा दिले, तेव्हा ध्यानात आलं की अरे जग फार झपाट्याने बदलत आहे. की ऑस्ट्रेलियासारख्या देशाला, माझ्या म्हणजे आठवणीमध्ये असं कधीच झालं नाही की ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच्या देशाला अशा प्रकारचं एक आव्हान केलेलं आहे की बाबांनो जरा तुम्ही तयार राहा मानसिकरित्या. आणि तेव्हाच आपल्याच जे आपला डायस्पोरा आहे ऑस्ट्रेलियामध्ये, जो रहिवासी भारतीय नागरिक आहेत, त्यांचे काही व्हिडिओज यायला लागले की इंधनाची टंचाई आहे, पेट्रोल नाही आहे, फार पेट्रोल पंप्सवर काही सापडत नाही आहे. सेम इन न्यूझीलंड. इंग्लंडनी तर हात वर केले. आणि आज जेव्हा जो एक अमेरिकेच्या एअरफोर्सचा विमान जो कोलमडून खाली पडला इराणमध्ये, तेव्हा जेव्हा इराणला लक्षात आलं की हे विमान इंग्लंडवरून निघालेलं आहे, तर इंग्लंडला कुठेतरी बचावाच्या पवित्र्यात येऊन असं सांगावं लागलं की बाबांनो, आमचा त्याच्यामध्ये हा हस्तक्षेप नाही आहे. आमचा बेस त्यांनी वापरला, त्या पलीकडे आमचं त्याच्यामध्ये काही सहकार्य नाही आहे. तर हे जो UK USA अग्रीमेंट नंतर तयार झालेला जो आत्ताचा जो वर्ल्ड ऑर्डर आहे, त्याच्यामधला एक पार्टनर जेव्हा म्हणतोय की ह्याच्यामध्ये मी सामील नाहीये, सगळं अमेरिकेची कथनी आणि करणी आहे, तर ह्यावरूनच लक्षात येतं की अरे जग किती झपाट्याने बदललेलं आहे. आता बॅक टू व्हॉट आर स्पेस स्टार्टअप्स वर डुईंग. आपल्या स्पेस स्टार्टअप्सला असं वाटत होतं साधारण 2020 ते 25च्या काळामध्ये, आणि मी वारंवार त्यांना ताकीद देत राहिलो की या गैरसमजात राहू नका की तुम्हाला फक्त अमेरिकेतून मार्केट मिळणार आहे. जर स्पेस सेगमेंट जर पाहिला जगाचा, त्याच्यामध्ये अमेरिकेचा दरारा आहे. आणि दुसरा देश ज्याचा दरारा आहे तो आहे चीन, ज्याच्यासोबत आपलं कुठल्याही प्रकारचं टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये नातं नाहीये. आपण त्यांच्यासोबत कुठलीही उलाढाल करत नाही, कुठला व्यवहार नाहीये, स्टार्टअप्सचा काही पार्टनरशिप्स नाहीये, पीपल टू पीपल एक्सचेंज पण तसा बघायला गेलं तर फार कमी आहे जितका वेस्ट सोबत आहे. आणि जनरली स्टार्टअप्स काय करतात की त्यांना पैशाची गरज असते सुरुवातीला. जे सीड फंडिंग म्हणा, प्री सीड फंडिंग म्हणा, सीरीज ए, सीरीज बी, हे सगळे पैसे मिळवण्याकरता अनेकदा हे स्टार्टअप्स खासकर वेस्टर्न इन्व्हेस्टर्सच्या मागे लागतात. त्याच्या मागे कारण पण आहे की आपल्या इथे अजून तो कल्चर क्रिएट झाला नाही. मोदीजींनी अनाऊन्स तर केलं, स्टार्टअप्सला प्रोत्साहन पण दिलं, त्यांचं हँड होल्डिंग केलं अनेक स्तरांवर, पण भारतामध्ये अजून बिझनेस तयार होत नाही. तर समजा आपण एक उदाहरण घेऊया की महाराष्ट्र सरकार किंवा मुंबई महानगरपालिका, ज्याचं आत्ताच इलेक्शन झालं. मुंबई महानगरपालिका ही काही आपल्या स्पेस कंपन्यांकडून काही विकत घेऊ शकते का? अर्बन मॅनेजमेंटसाठी, वॉटर मॅनेजमेंटसाठी, मेटेरोलॉजिकल सर्व्हिसेस जे आहेत त्या आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो का? पावसाळ्यात जेव्हा अनेकदा आपण मिलन सबवे पाहतो, एरवी आपल्याला मिलन सबवे कधी बातम्यांमध्ये दिसत नाही, पण पावसाळ्यात तो दिसतोच. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या स्टार्टअप्स काय करू शकतात का? हे अजून खालच्या स्तरावर गव्हर्नन्सच्या ते सुचत नाहीये. आणि आत्ताच्या घडीला ऑपरेशन सिंदूरमुळे खास करून एक नवीन डिफेन्सचं मार्केट तयार झालेलं आहे आपल्या स्टार्टअप्स करता. पण त्यांच्याकडे खूप स्किल्ड मॅनपॉवर असतो, ह्युमन रिसोर्स असतो. त्या स्किल्ड रिसोर्सेसला काही आकांक्षा असतात. अ, ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये याकरता येतात की त्यांच्या काही आर्थिक आकांक्षा असतात, त्यांना कमवायचे असतात पैसे, आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा मार्केट तयार होईल. तर भारतामध्ये मार्केट अभावी हे पाश्चिमात्य देशांकडे जातात. पाश्चिमात्य देश त्यांना एक्सप्लॉइट करतात. आता एक्सप्लॉइटेशनचं मी एक उदाहरण देतो. प्लॅनेट नावाची एक मोठी स्पेस इमेजिंग कंपनी आहे. त्याचे अनेक सॅटेलाइट्स, अमेरिकन कंपनी आहे, अनेक सॅटेलाइट्स अंतरिक्षामध्ये आहेत आणि ते जगाचं कंटिन्युअस इमेजिंग करत राहतात. ते वेगवेगळ्या वेव्हलेन्थमध्ये त्याचं इमेजिंग करतात.
त्यांनी असं ठरवलं जेव्हा हे युद्ध आत्ताचं जे युद्ध मार्च महिन्यातलं सुरू झालं की आम्ही आमच्यातर्फे कुठल्याही कस्टमरला या प्रांतातले मिडल ईस्ट, पर्शियन गल्फ, सौदी अरेबिया, GCC कंट्रीज, इराण, इस्रायल ह्याचे इमेजेस कुणालाही प्रोव्हाइड करणार नाही. तर ह्यांचे कस्टमर्स कोण? ह्यांचे कस्टमर्स म्हणजे जगातल्या शिपिंग कंपन्या, जगातल्या फार्मिंग कंपन्या, जगातल्या मायनिंग कंपन्या, जे पोर्ट हँडलिंग आणि पोर्ट लॉजिस्टिक्सच्या कंपन्या आहेत, हे त्यांचे कस्टमर्स. आता ग्लोबल ट्रेडला कुठे इजा पोचणार आहे? बाबल मंदबमध्ये पोचणार आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये पोचणार आहे. आणि जर तुम्ही तिथलेच इमेजेस त्यांना देऊ करणार नाहीत, ते तुम्हाला पैसे देत आहेत, ते तुमचे कस्टमर आहेत, पण तुम्ही काय म्हणताय की नाही, आम्ही हे सगळे इमेजेस आम्ही ब्लॉक करणार. आ- तर ह्याचा अर्थ होतो की अमेरिकन कंपन्या कॉन्फ्लिक्टच्या दरम्यान डिपेंडेबल नाही आहेत. अमेरिकन कंपन्या कॉन्फ्लिक्टच्या वेळेस ते स्वतःच्या सरकारची बाजू घेणार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या इथला युवा हा जर अमेरिकेच्या तावडीत जातोय, कुठल्या तरी त्याची मजबुरी आहे, काहीतरी त्याची तो स्वतःच्या वॉलिशननी जात नाही. अनेकदा जातात लोक, पण जर याच कंपन्यांना अमेरिकन पैशांनी जर त्याच्यामध्ये निवेश झाला असेल, तर तीच कंपन्या या स्टार्टअप्सला, इंडियन स्टार्टअप्सला, सो कॉल्ड इंडियन स्टार्टअप्सला पण हात पिळवणं करू शकते. ते त्यांना म्हणू शकते की तुम्ही जे काही इनोव्हेट केलेलं आहे ते कुणालाही द्यायचं नाही. द कंट्री ऑफ युअर ओरिजिन विच इज इंडिया, त्यांना सुद्धा द्यायचं नाही. का द्यायचं नाहीत? कारण आमचा पैसा लागलाय तुमच्यामध्ये. तर हा खूप मोठा जो डेंजर आहे, हा जो खतरा आहे, हा आपल्याला लवकरच ह्याच्यावर तोडगा काढावा लागणार आहे. ज्यांचं आपण कौतुक करतो, ज्यांच्या पाठीवर प्रधानमंत्री खुद्द हात ठेवतायत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तर ते तेलंगणा असो, कर्नाटक असो, कुठल्याही सरकारचे असो, म्हणजे तेलंगणामध्ये KCRनी खूप त्यांचं प्रोत्साहन केलं. तेलंगणामध्ये आपलं कर्नाटकामध्ये प्रियंका खडगे त्यांच्या खूप अगदी ताकदीने त्यांच्यासोबत उभे आहेत. कर्नाटकामध्ये आपलं केरळमध्ये जी कम्युनिस्ट सरकार आहे ती त्यांच्यासोबत ताकदीने उभी असते. का तर दीज पीपल आर गुड टू हॅव फोटो ऑप्स विथ. स्टार्टअप कुणालाही, कुठल्याही सरकारला, राज्य सरकारला, ऑन्टरप्रेन्युअर्सला आम्ही सपोर्ट करतो हे दाखवण्याकरता असे फोटोऑप्स करावे लागतात. आणि देर इज नो बेटर स्टार्टअप कॅटेगरी दॅन स्पेस स्टार्टअप्स. तर इन दॅट केस आपल्याला ह्यांच्यासाठी मार्केट क्रिएट करावं लागणार आहे, त्यांना बिझनेस द्यावा लागणार आहे आणि मेक शुअर करावं लागणार आहे की ते अमेरिकेच्या तावडीत जाऊ नये. कारण अमेरिकन सरकार, अमेरिकन टेक्नॉलॉजी सेक्टर जो आहे तो खूप अंतर्मुख होतोय, तो प्रोटेक्शनिस्ट होतोय, तो जो जितका ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये उदारवादी वाटायचा तो उदारवादी नाही आहे. कारण ग्लोबलायझेशन संपलेलं आहे. आणि यामध्ये ज्या मानसिकरित्या आपली लोक एकेकाळी असं गृहीत धरून असायचे की मी बॅचलर्स संपल्यानंतर अमेरिकेत जाऊन मास्टर्स करीन, तिकडे मला नोकरी मला मिळेल आणि मी तिथे माझं पुढचं आयुष्य चांगले खुशालीने जगीन, हे असले स्वप्न बघणं थांबवावे. हा आमूलाग्र बदल होत आहे काकू. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारतामध्ये स्टार्टअप तर येत आहेत, पण त्यांना दोन प्रॉब्लेम्स येत आहेत. एक म्हणजे देशांतर्गत त्यांना भांडवल देणारी माणसं नाहीत, आणि त्याचा अर्थ असा की आपल्याकडे भांडवल नाही असं नाहीये, पण त्याच्यामधली जी रिस्क आहे ती रिस्क घ्यायला कुठलाही गुंतवणूकदार आज तयार आहे असं दिसत नाहीये. तेव्हा त्यांना पहिलं म्हणजे ते पराधीन होत आहेत की त्यांना परदेशातून येणारे जे व्हेंचर कॅपिटल्स असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांच्याकडे जावं लागतं. नंबर 2, तुम्ही म्हणताय तसं देशांतर्गत त्यांचे जे प्रॉडक्ट्स ते बनवतात त्याच्यासाठी त्यांना बाजारपेठ मिळत नाहीये, कारण सरकार जे आहेत त्यांना मुळात ह्या ऑपॉर्च्युनिटीज काय, संधी काय आहेत ह्याची कल्पना थोडी कमी आहे. म्हणजे अवेअरनेस नाही, सावधता नाहीये. आणि अशा दोन चक्रांमध्ये सापडलेली ही मंडळी ही सरतेशेवटी मार्केट मिळवण्यासाठी परदेशात जात आहेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी सुद्धा परकीय कॅपिटलिस्टकडे जात आहेत. आणि ह्यातले धोके असे असतात म्हणजे चैतन्य आणखी सांगतील की
अशी जी मदत करणारी मंडळी असतात ना, ती तुमच्यावरती बंधनं घालतात. म्हणजे तुमची जी तुम्ही डेव्हलप तुम्ही करता टेक्नॉलॉजी सगळी. कदाचित पेटंट पण तुमच्याकडे असेल. पण त्याचा वापर कसा आणि कधी करायचा हे त्याची गुरुकिल्ली ते स्वतःच्या हातात ठेवतात. म्हणजे एक वेळ हे तंत्रज्ञान भारतात तयार होईल. पण ते भारताच्याच उपयोगात येईल की नाही ह्याची तुम्हाला हमी देता येणार नाही. नंबर 2 ते कदाचित तुमच्या विरोधात पण वापरू शकतील ते. तुम्ही त्या स्टार्टअपवरती जर का त्यांनी तशी बंधनं घातली, तर त्या स्टार्टअपला कुठल्याही वळचणीत जाऊन लपायला जागा नाहीये आज. तेव्हा खऱ्या अर्थाने स्टार्टअप तर आहे, पण आत्मनिर्भर ते जास्त झाले नाहीत असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे असं दिसतंय. मला तुम्हाला Starlinkच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे, की आताच बातम्यांमध्ये आलं, की ट्रम्प साहेब आणि मोदी यांच्यामध्ये एक चर्चा झाली आणि बातमी अशीच सोडली गेली, की त्याच्यामध्ये इलॉन मस्क सुद्धा अ, होते आणि नंतर मग ते नाकारलं गेलं. आपल्या परराष्ट्र खात्याने म्हटलं, की मस्क काही तिथे नव्हते म्हणून. पण हे इलॉन मस्क साहेब जे आहेत, ते बराच काळ भारतामध्ये एंट्री मिळवण्यासाठी खूप उत्सुक होते. Starlinkसाठी त्यांच्या आणि त्यांना भारत सरकारने सांगितलेलं होतं, की तुम्ही एक भारतीय पार्टनर घेतल्याशिवाय काही तुम्हाला इथे ऑपरेट करता येणार नाही. तर हे जे Starlink आहे अ, त्याचा काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या समोर काही प्रश्न आहेत का? आणि सरकार त्याच्याकडे कसं बघतंय आता? काकू, भारताला स्टारलिंकची तशी गरज नाहीये. हां. याचं कारण सांगतो, की जेव्हा आपण 5G टेक्नॉलॉजीचा एक टेक्नॉलॉजी स्टँडर्ड डेव्हलप केला, ज्याला 5G म्हणतात. जो आपण डेव्हलप करून ग्लोबल स्टँडर्डमध्ये त्याला इंटिग्रेट करून टाकला. हा भारताच्या इतिहासातला पहिला टेलिकॉम टेक्नॉलॉजी स्टँडर्ड आहे. 1G, 2G, 3G, 4G हे जेव्हा बनत होते, त्या काळामधली जी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये आपला कुठलाही वाटा नाही. आपण त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप पण नाही, कुठला कौल पण घेतला नाही. काय कुठला प्रयत्न पण नव्हता. आपण जे युरोपने, जे अमेरिकेने स्टँडर्ड सेट केले, ते आपण खुशाल ॲक्सेप्ट केले. तो काळच तसा होता. अर्ली 2000s, 2010s मध्ये वगैरे. 2014 मध्ये टेलिकॉम स्टँडर्ड डेव्हलपमेंट सोसायटी ऑफ इंडिया ह्याची स्थापना झाली आणि ह्याच्यामध्ये अनेक अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, गव्हर्नमेंट लॅब्स, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज ज्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्ड असतात, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन सकट, तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स, मोठे सर्व्हिस प्रोव्हायडर्स हे सगळे या सोसायटीमध्ये आहेत. आणि ह्यांनी तो 5G बनवला याकरता की 5Gला आपला का विरोध होता? आपण चायनीज आपल्याला इक्विपमेंट घ्यायचे नव्हते. कोविडच्या वेळेस किंवा कोविडच्या अलीकडच्या काळामध्ये हुआवेचे इन्स्ट्रुमेंट्स घ्यायचे नाही ह्याची खूप मोठी हवा पसरली होती. ती यासाठी घ्यायची नव्हती कारण 5Gचं तंत्रज्ञान असं आहे की त्याचे जे सेल्स असतात, ज्याच्यामधून सिग्नल ट्रान्समिट होतात, ते सेल खूप डेन्सली पॅक करावे लागतात. याचा अर्थ म्हणजे समजा माझ्या बिल्डिंगवर एक सेल लागलेला आहे त्याचा, माझ्या गच्चीवर, माझ्या टेरेसवर. तर त्याचा जो ट्रान्समिशन आहे तो फार डिस्टन्स तो कव्हर करणार नाही. तर लगेच माझ्या दुसऱ्या बिल्डिंगवर मला आणखीन एक सेल टॉवर लागेल. तर सेल टॉवरची संख्या झपाट्याने वाढली असती आणि त्याचा अर्थ हा म्हणजे जो कोणी तो मॅन्युफॅक्चर करतोय, तो सेल मॅन्युफॅक्चर करतोय, इन दॅट केस हुआवे कंपनी, त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि त्याला एक सर्व्हेलन्स करायची पण त्याच्यामध्ये क्षमता तयार होईल. तर आपल्या देशामध्ये परकीय इन्स्ट्रुमेंट्सचं इतकं मोठं जाळं तयार होणं आणि त्यांनी आपल्यावर सर्व्हेलन्स करणं आणि ते जाळं बांधण्याच्या ऐवजमध्ये त्यांनी आपल्याकडून भरमसाठ पैसे कमवणं, हे काही आपल्याला वावगं वाटत होतं. हे आपल्याला काही बरं वाटत नव्हतं. तर सिक्युरिटी एजन्सीजनी सगळ्यांनी सांगितलं की हे करू नका. त्यामध्ये 5G आलं. 5Gनी काय केलं की ग्रामीण भारतामध्ये एवढं काही तुम्हाला डेन्स टॉवर लावता येत नाही. एक 10-15 घरं असतात, मग मध्ये शेतं असतात आणि मग नंतर मध्ये एखादं डोंगर पण येऊ शकतं, नदी, नाले, काहीही असू शकतं त्याच्यामध्ये. सो एक टॉवर मधून निघालेला सिग्नल तो अनेक किलोमीटरपर्यंत, ॲटलीस्ट एक 5, 10, 15, 20 किलोमीटरपर्यंत त्या सिग्नलनी प्रवास करावा, अशी यंत्रणा या 5G टेक्नॉलॉजीनी बनवली. या 5G टेक्नॉलॉजीचं
आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याला 3GPP म्हणतात, या आपला जो ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे, जो सगळ्या जगातले टेलिकॉम स्टँडर्ड्स ऍक्सेप्ट करतो, त्यांनी खूप कौतुक केलं. कारण ग्रामीण क्षेत्रामध्ये, रिमोट एरियाजमध्ये, डोंगराळ प्रदेश असो, वाळवंटी प्रदेश असो, तिकडे ही टेक्नॉलॉजी खूप कामाला येईल. तर आपण जगाचं काय केलं, ह्याच्यामध्ये आपण भलंच केलं की आपण आपलं सुद्धा भलं केलं आणि ग्लोबल साऊथचं पण भलं केलं. का तर कुणाकडे तेवढी फायनान्शियल ताकद नाही आहे तेवढे पैसे खर्च करण्याची, नंबर एक. नंबर दोन म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजीवर लोकांना जास्त विश्वास आहे, कारण भारतीय प्रोव्हायडर हा सर्वेलन्स करणार नाही. त्याची अशी एक्सपान्शनिस्ट अशी काही वृत्ती नाही आहे. तो गिळंकृत करायला बसलेला नाही आहे काही. सो या अनुषंगाने आजच्या घडीला भारत हा जगातला सर्वात वेल नेटवर्क 5G देश आहे. आपलं 5Gचं जाळं अख्ख्या गावोगावांमध्ये पोचलेलं आहे. इंटरनेटची कमी कुठेच नाही आहे. आज तुम्ही YouTube उघडा, तुम्ही लडाखचे व्हिडिओज अगदी हमखास बघू शकता. ब्लॉगर सिक्कीम म्हणा, अरुणाचल म्हणा, याच्या डोंगराळ प्रदेशामध्ये जाऊन आपली व्लॉगिंग करतात. लाईव्ह व्हिडिओ आपले थेट त्या दिवशी काढलेले संध्याकाळी अपलोड करून आपल्या फॉलोअर्सला दाखवतात. नेटवर्क आहे. फ्रंटियर बेसिसमध्ये बसलेले आपले जे जवान आहेत, या सगळ्यांना आपलं नेटवर्क आहे. एक काळ असा होता की तिबेटमधल्या स्टेशन्समधून सिग्नल लडाखमध्ये आपल्या साईडच्या स्पिती व्हॅलीमध्ये यायचे. आपलं सिग्नल इतके वीक होते. हे साधारण 2014च्या आसपासच्या काळामध्ये मोदी सरकार आली तेव्हा त्यांनी त्याला पुश केला. म्हणजे आपल्या सिग्नल्सची स्ट्रेंथ या प्रांतामध्ये वाढली. स्टारलिंक काय म्हणतंय की मी तुम्हाला माझं इंटरनेट रिमोट एरियाजमध्ये प्रोव्हाइड करतो. तुम्हाला हिमालयामध्ये मी तुम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड करतो. तुम्हाला समुद्रामध्ये मी इंटरनेट प्रोव्हाइड करतो. तुम्हाला मी अंडमानमध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करतो. कारण मी टेरेस्ट्रियल नाही आहे, मी स्पेसमध्ये आहे. तर तुमच्याकडे जर माझा युजर टर्मिनल असेल तर तो थेट अंतरिक्षातून सिग्नल, लो अर्थ ऑर्बिटमधून सिग्नल तुमच्या टर्मिनलवर येईल. मध्ये कुठेही अडथळा येणार नाही आणि यू कॅन यूज द इंटरनेट एनिवेअर. पण प्रॉब्लेम असा की भारतीय ज्या टेक्निकल इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या बॉडीज आहेत, ज्या गुप्तहेर संघटना आपल्या ज्या टेलिकॉम सर्वेलन्स करतात, ते म्हणतायत की हे जर आलं तर आपला कंट्रोल जातो. स्टारलिंक आलं तर आम्ही सर्वेलन्स कसं करू? आम्हाला जर असं बघायचं असेल की कुठली क्रिमिनल एंटिटी किंवा टेरर ग्रुप्स जर त्या ह्याला वापरत असतील, स्टारलिंकला वापरत असतील, तर आम्ही त्यांना पकडणार कसं? स्टारलिंक आमची मदत करेल का? स्टारलिंक आम्हाला तो ऍक्सेस देऊ करेल का? समजा एखाद्या ठिकाणी दंगली होत असतील, दंगली होणाऱ्या शहरांमध्ये किंवा परिसरांमध्ये तिथलं इंटरनेट स्विच ऑफ केलं जातं, कारण खबर बाहेर पसरू नये म्हणून, पॅनिक क्रिएट होऊ नये म्हणून. पण जर त्याच क्षणी स्टारलिंकली आमचं ऐकलं नाही तर कसं होईल? तर हे सगळे जे आपल्या जी काळजी आहे ती आपण वारंवार एक्सप्रेस करून दाखवलेली आहे. युक्रेनचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा युक्रेनच्या वाट्याला स्टारलिंकनी जवळपास 20 ते 40 हजार असे टर्मिनल्स, त्यांचे टर्मिनल इज नथिंग बट तुमचा राउटर जसा असतो इंटरनेटचा, तसा तो राउटर आहे, तो तुमचा डिश आहे. तर त्या डिशला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. तर युक्रेनियन प्रॉक्सीजला, युक्रेनची आर्मी आणि युक्रेनचे प्रॉक्सीज जे आहेत, जे ते युद्ध लढले, त्याच्यामध्ये निओनाझी प्रॉक्सीज पण आहेत, ह्यांनी ते टर्मिनल्स वापरले. त्यातले अनेक टर्मिनल्स युद्धाच्या फॉग ऑफ वॉरमध्ये रशियाच्या साईडला पण त्याचं स्मगलिंग झालं, युक्रेनमधून पण त्याचं स्मगलिंग झालं. आणि आज असं पाहण्यात येतंय की आफ्रिकेमध्ये, खासकर नायजेरिया, चाड, नायजर, माली, परत मॉरिटानिया, हे जे असे गरीब देश जे आहेत, जिकडे आयसिस थैमान घातलेला आहे, आयसिसने आणि अल कायदाने, तर या देशांचे जे जॉईंट मिलिटरी फोर्सेस आहेत, जेव्हा ते कोम्बिंग ऑपरेशन्स करतात, त्या कोम्बिंग ऑपरेशन्समध्ये त्यांना स्टारलिंकचे टर्मिनल्स सापडले. तर आयसिसचा एक आतंकवादी जो नायजेरियामध्ये बसलेला आहे, तो त्याच्या एका पार्टनर सोबत बोलतोय, जो आयसिसचा म्होरक्या आहे, फिलिपिन्समध्ये बसलेला. कारण आयसिस काही ती एका देशापुरती किंवा एका प्रांतापुरती नाही आहे, ती इंटरनॅशनल बॉडी, टेरर ग्रुप आहे तो. संघटना.
संघटना आहे. तर त्याच्यामध्ये मग कम्युनिकेशन, इतक्या लांब पल्ल्याचं कम्युनिकेशन, साधारण 10-12 हजार किलोमीटर लांबचं जर कम्युनिकेशन जर स्टारलिंक प्रोव्हाइड करून देत आहे, तर या टेक्नॉलॉजीमध्ये कुठेतरी फॉल्ट आहे. तसंच आपण जर पाहिलं तर मणिपूरमध्ये आपल्याला काही स्टारलिंकचे टर्मिनल सापडले. ही बातमी सर्वश्रुत आहे. पण ते टर्मिनल कुणाचं होतं हे माहिती आहे का? ते टर्मिनल होतं रेव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट पीपल्स लिबरेशन आर्मीचं. हम्म. ही जी टेरर ग्रुप आहे, हा बांगलादेशच्या सिलेट प्रांतामध्ये बसलेला आहे. त्याचं सिलेटमध्ये हेडक्वार्टर्स आहे. सो ईशान्य बांगलादेशात, नॉर्थ ईस्ट बांगलादेशमध्ये. तर तो टर्मिनल म्हणजे त्या बांगलादेशांचा होता. बरं, ते झालं. म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी होते आणि तिथले ड्रग्स पूर्ण जगामध्ये ते पसरतात. त्याचा ट्रेड होतो. 6,000 करोड रुपयाचा मेथ हा जप्त केला इंडियाच्या कोस्टगार्डनी. आणि तो जेव्हा जप्त केला, त्या जप्त केलेल्या कन्साइनमेंट सोबत त्यांना स्टारलिंकचा टर्मिनल पण सापडला. म्हणजे समुद्रातही स्टारलिंक वापरला जातोय. US नेव्हीनी पॅसिफिकमध्ये आणि गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये जेव्हा काही ऑपरेशन्स केले, USDEAने, इकॉनॉमिक ऑफेन्सेसची ज्यांची जी बॉडी आहे, तिथे पण त्यांना असं लक्षात आलं की तिथले तर खूपच टेक्निकली सॅवी असे आतंकवादी आहेत. त्यांच्याकडे सबमरीन्स आहेत, नार्को सबमरीन्स आहेत. छोटे छोटे सबमरीन ज्याच्यामध्ये आतमध्ये फक्त ते ड्रग्स ठेवतात आणि ते सबमरीन्स ऑटोनॉमसली एक अंतर गाठतात, युएसच्या मेनलँड मध्ये येतात. तर त्याच्यासोबत पण त्यांना दिसलं की जेव्हा वन ऑफ द सबमरीन्स वॉज कॅप्चर्ड की बघा स्टारलिंक वापरतायत हे. सो स्टारलिंक हा टेरर ग्रुप्स, क्रिमिनल ग्रुप्स, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिमिनल ग्रुप्सचा फेवरेट हा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर झालेला आहे. मग त्याच्यावर काय आळा घालते का स्टारलिंक? स्टारलिंक म्हणते की नाही, आम्ही त्या परिसरातला आम्ही सिग्नल कट करतो. अरे पण त्याच्या पलीकडे काय आहे? बरं, हे झालं. सुदानमध्ये जिकडे युद्ध चालू आहे बिटवीन नॉर्थ सुदान आणि साऊथ सुदान, साऊथ सुदानमध्ये 2 गुटांमध्ये परत युद्ध चालू आहे. कॉन्फ्लिक्ट क्षेत्रामध्ये स्टारलिंक पहिले आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. हम्म. सो सुदानमध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट सुरू झालं तेव्हा हा म्हणला, इलॉन मस्क म्हणला की मी तुम्हाला इंटरनेट सर्व्हिस देतो. बांगलादेशमध्ये जेव्हा युनुस आले, युनुसने आल्यानंतर बरं, आता आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की एक कल्पना आहे की युनुस हा नोबेल प्राइज विनर आहे, ग्रामीण बँकेचा संस्थापक आहे. पण तो ग्रामीण बँकेचा संस्थापक आहे आणि तो ग्रामीण टेलिकॉमचा पण संस्थापक आहे. हम्म. त्या देशचा एक टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर, जसं आपले एअरटेल जिओ आहे, तसं एक ग्रामीण टेलिकॉम म्हणून एक कंपनी आहे, त्याचा फाउंडर हा युनुस आहे. तर युनुसने काय करावं, युनुस काय हा निवडलेला इलेक्टोरली वन कॅन्डिडेट नाही आहे, तो बसवलेला कॅन्डिडेट आहे. त्यांनी स्टारलिंकला बांगलादेशात एंट्री दिली. बरं, कुठल्या परिस्थितीत दिली आता हे एक सांगतो. एप्रिल 2024 मध्ये मलेशिया टू बांगलादेश एक ऑप्टिक फायबर केबल समुद्राच्या हा. मार्गे येते, ती कट झाली होती. ती कट झाल्यानंतर इंटरनेट सर्व्हिस अनेक दिवस बांगलादेशमध्ये डाऊन होती. तर हे पण लक्षात आलेले आहे की जिथे जिथे ऑप्टिक फायबरचे कनेक्शन्स, सबमरीन ऑप्टिक फायबरचे कनेक्शन्स कट होतात, त्या त्या देशांमध्ये स्टारलिंक धडगूस घालतो. हाच एक्झॅक्ट रेफरन्स ते ट्रम्प मोदी मीटिंग आणि त्याच्यात मस्क म्हणजे उपस्थित असल्याचं जे होतं, त्यात अशी शंका व्यक्त केलेली होती की गल्फ मधून ज्या सबमरीन केबल्स टाकल्या गेलेल्या आहेत, त्या समजा इराणनी कट केल्या तर भारताला खूप मोठा सेटबॅक बसेल, कारण आपण टोटली इंटिग्रेटेड आहोत उरलेल्या जगाशी आणि आपला खास करून IT सेक्टर सुद्धा. तर त्यावेळी भारताला इंटरनेटची गरज भासेल, म्हणजे अल्टरनेट काहीतरी अरेंजमेंट, आणि त्याच्यासाठी मस्क होता का? पण जी बँडविड्थ म्हणजे ज्या कामासाठी डेटा सेंटर्स असतील किंवा त्याच्यासाठी जी केबल्स देऊ शकतात, ती काही स्टारलिंक देऊ शकेल असं वाटत नाही मला. पण तरी देखील जुजबी इंटरनेटचा ऍक्सेस तरी चालू राहील त्याच्यातून, असे काहीतरी एक स्पेक्युलेशन होतं. अर्थात त्याच्यात काही तथ्य नाही म्हणून आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं, पण हे धोके मात्र निश्चित आहेत या संदर्भामधले.
आणि स्टारलिंकचा खास आपण उल्लेख करतोय कारण मस्क यांचा जो रेफरन्स आहे ना, तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यांचं आणि सीआयएचं असोसिएशन कसं आहे, काय आहे, ह्याच्यावर सुद्धा अनेक तुम्हाला संदर्भ वाचायला मिळतील. सोशल मीडियातही मिळतील आणि तुम्ही सर्च केलात तर चांगली आर्टिकल सुद्धा त्याच्यावरती पाहायला मिळतील तुम्हाला. तेव्हा हे एकंदरीत म्हणजे चैतन्याने आपल्याला आज जे सावध केलेलं आहे, ते आपल्याला स्टार्टअपसाठी आपण खूप अभिमानी आहोत, की आपल्याकडे स्टार्टअप सुरू होत आहेत. आणि ही स्टार्टअप जी आहेत, ती अखेर भारताला आत्मनिर्भर बनवतीलच. पण एक वेळ तुमच्याकडे जी काही बौद्धिक संपदा तयार होईल, त्याच्यानी सगळ्या जगाचं जे संपत्तीचा ओघ भारताकडे आपण ओढून घेऊ शकू. ह्या आपल्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनांमध्ये वास्तव काय आहे आणि त्याच्यामध्ये किती अडथळे आहेत, त्याची तोंडओळख आज चैतन्याने आपल्याला करून दिली. तर चैतन्य तुम्हाला याबद्दल आणखी काही मुद्दा मांडायचा असेल तर मांडा, अन्यथा आपण वाइंड अप करू शकतो आता. नाही, अगदी थोडक्यातच सांगेन की स्टार्टअप्सला राज्य सरकारांनी बळ दिलं पाहिजे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स जे मोठे आहेत राज्यातले, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यांनी त्यांचा पुरेपूर त्यांना त्यांच्या सर्व्हिसेसचा लाभ घ्यावा. त्यांना त्यासाठी मार्केट प्रोव्हाइड करावं. त्यानंतर अनेक सेक्टर्समध्ये या स्टार्टअप्सला जोडून द्यावं. आणि मी फक्त स्पेस स्टार्टअप्सचं बोलतोय. ही परिस्थिती सर्व डोमेन्स मधली आहे. ते एक खरंय. आहे. दुसरं म्हणजे सिक्युरिटी वाईज स्टारलिंक सारख्या टेक्नॉलॉजीबद्दल अत्यंत सावध होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मेघालय या राज्यांनी जो त्यांच्यासोबत करार केला आहे, त्या कराराला अगदी तुम्ही परत त्याची पडताळणी करावी आणि ती पडताळणी करूनच त्यांना त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन करावं, ही माझी एक विनंती आहे. धन्यवाद चैतन्य, तुम्ही आज आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली. कारण हा विषय जो आहे तो इतका गंभीर आहे आणि तुमचं सखोल त्याच्यामधलं काम आहे. आणि त्यातून तुम्ही आम्हाला जे धोके त्याची जाणीव करून दिली त्याच्याबद्दल खरोखरच मी आपले आभारी आहे आणि माझ्या प्रेक्षकांना सुद्धा हे सगळे विषय आवडतील याची मला खात्री आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का हा विषय आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते आमच्यासोबत असंच कायम चालू राहू द्यात. नमस्कार. नमस्कार चैतन्य. नमस्कार.